काय बोलूया ना, तर मला तो ह्याच प्रश्न पडतो की दरवेळेला बाप काढणे, जहागिरी काढणे. अहो, तुम्ही कोणते खड्डे खोदले होते? तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात ना. कशासाठी कुणाचा बाप काढता हो? असे हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचा प्रयत्न हे करतायत. त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही. म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही. आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देतील. अटल सेतूचं उद्घाटन झालं, मात्र त्या ठिकाणी अटलजींचा फोटो नव्हता. त्याच प्रकारे राम मंदिराच्या उद्घाटनावेळी राम असतील की नाही माहीत नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. अटलजीचा फोटो नव्हता. मग उद्धव साहेबांची त्या नरेंद्र मोदी शिंदे साहेबांनी कशी घेतली. काय बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देत आहे. अटलजीचं नाव त्या सेतूला लागलंय. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव लागलंय, माननीय बाळासाहेब ठाकरेंचं. ते तुम्हाला दिसत नाही. डोळ्यावरच्या पट्ट्या काढा आणि या महाराष्ट्राकडे चांगल्या नजरेने पहा. राम मंदिरामध्ये तुम्ही आले काय नाही आले काय काहीही फरक पडणार नाही. लाखो भाविक ज्या जल्लोषामध्ये राम मंदिर निर्माणाचं 500 वर्षानंतरचं स्वागत करतायत, तो सोहळा घरी बसून जरी तुम्ही टीव्हीवर पाहिला तरी ते तुमचं भाग्य असेल, एवढं मात्र निश्चित.